हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएशन टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग म्हणजेच BE BTech साठीचे कॅप राऊंड फर्स्ट साठीची अलॉटमेंट लिस्ट लागलेली आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण अलॉटमेंट लिस्ट कशी बघायची हे तर बघणारच आहोत. त्याचबरोबर फ्रीज कसं करायचं आहे, म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना फ्रीज करावं लागतं, तर ते फ्रीज कसं करायचं आहे, बेटरमेंट कसं करायचे, अशा पद्धतीची माहिती सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाइम, लेट गेट स्टार्टेड. सर्वात अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले असतील आणि त्यांना जे त्यांना कॉलेज अलॉट झाले त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर त्यांना प्रोव्हिजनल फीस वगैरे भरावं लागते, ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील, म्हणजे ॲडमिशनला जाते वेळेस आपल्याला कोणते कागदपत्रे घेऊन जायचे आहेत यावरतीची सुद्धा माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. सो व्हिडिओला स्किप करता संपूर्ण बघा, ठीक आहे. तर फर्स्ट आपण प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड 1 हे कशा पद्धतीने बघायचं हे बघूयात. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितलं असेल, ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्यांनी कसं बघायचं आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आहे, ठीक आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता, ठीक आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं आहे, लेफ्ट साईडला आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट लिंक्समध्ये 2 नंबरला ऑप्शन दिलेलं आहे, चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टॅटस कॅप राऊंड 1. सिंपली यावरती क्लिक करायचं, ठीक आहे. अशा पद्धतीचं इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, ठीक आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाका. त्यानंतर या ठिकाणी तुमची जन्मतारीख काय असेल ती जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची, ठीक आहे. जन्मतारीख टाकलेली मी. त्यानंतर काय करायचं, या ठिकाणी सबमिटवरती सिंपली क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमची संपूर्ण माहिती येईल, ठीक आहे. तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, कोणतं नाही, तर त्यामध्ये सर्वात अगोदर पर्सनल डिटेल्स तुमची संपूर्ण माहिती असेल, नाव, जेंडर, जन्मतारीख, कॅटेगरी आणि कोणत्या कॅटेगरीतनं तुम्हाला ॲडमिशन या ठिकाणी अलॉट झालेलं आहे, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी आलेली असेल. आता या ठिकाणी प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स ही महत्त्वाचं आहे. कोणत्या कॉलेजला तुम्हाला अलॉट झालेले, कोणतं कॉलेज अलॉट झालेलं ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल, ठीक आहे. आता या ठिकाणी इन्स्टिट्यूट अलाउड या ठिकाणी कोणतं अलॉट झालेलं आहे त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूटचं नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल, ठीक आहे. त्याच्यासमोर तुम्हाला कंसामध्ये त्याची युनिव्हर्सिटी कोणती ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर या ठिकाणी कोणत्या कोर्स अलॉट झालेला तुम्हाला, म्हणजे कोणता ट्रेड तुम्ही चूज केलेला होता त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. जसं की या विद्यार्थ्याला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजेच ESE हे जो ब्रँच आहे ती अलॉट झालेली आहे, ठीक आहे. त्याचा चॉईस कोड कोणता होता, तर एक या ठिकाणी चॉईस कोड आलेला असेल, ठीक आहे. सीट अलॉटेड कोणत्या कॅटेगरीतून झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. जसं की या विद्यार्थ्याचं कॅटेगरी SC आहे, परंतु याला जी सीट अलॉट झाली ते ओपन कॅटेगरीमधून झालेलं आहे. अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली असेल. आणि त्याच्या खालीच आपल्याला प्रेफरन्स नंबर, म्हणजे कोणत्या नंबरचं प्रेफरन्स आपल्याला अलॉट झालेलं आहे त्या नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला असेल. तर अशा पद्धतीचं तुम्हाला अलॉटमेंट लेटर जे आहे ते चेक करून घ्यायचं आणि त्याची प्रिंटआउट या ठिकाणी काढून घ्यायची आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला फ्रीज आणि बेटरमेंट कसं करायचं हे बघायचं आहे. त्यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर आपल्याला वेबसाईटवरती यायचं आहे. CET-CETची जी वेबसाईट आहे CETcell.mahacet.org या वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी येऊन आपल्याला BEच्या सेक्शनमध्ये जायचं आहे, ठीक आहे. अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये BEच्या सेक्शनमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्ट्रेशन हे ऑप्शन दिलेले. सिंपली यावरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं, ठीक आहे. ईमेल ID टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इन करून द्या. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅपचं एक ऑप्शन दिलेलं आहे. सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये टेक्निकल कोर्सेसमध्ये तुम्हाला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ऑप्शन पाहायला भेटेल. सिंपली यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगच्या डॅशबोर्डच्या पेजवरती याल, ठीक आहे. या ठिकाणी आता आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स करण्यासाठी काय करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स करण्यासाठीच्या 4 स्टेप दिलेल्या आहेत. एकूण 4 स्टेप आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळं इनकम्प्लीट दिसेल, ठीक आहे. त्यामधली पहिली स्टेप असेल सेल्फ व्हेरिफिकेशन. त्यानंतरची 2 नंबरची स्टेप असेल चूज सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन, म्हणजे फ्रीज किंवा बेटरमेंट नॉट फ्रीज, हे दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर 3ऱ्या नंबरची स्टेप असेल पे ॲक्सेप्टन्स फी. या ठिकाणी तुम्हाला जे काही चलन असेल ते पे करावं लागणार आहे. आणि 4 नंबरची स्टेप असेल कन्फर्म सीट, ठीक आहे. तर ह्या 4 पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी जो सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस आहे ती कंप्लीट करून घ्यावी लागते. फ्रीज कसं करायचं आणि बेटरमेंट कसं करायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत, ठीक आहे. सर्वात अगोदर आपल्याला 1 नंबरची स्टेप म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन स्टॅटस
हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. हे कंप्लीट करण्यासाठी काय करायचं आहे, त्या ठिकाणी स्टॅटसमध्ये इनकम्प्लीट ऑप्शन दिलेलं आहे, सिम्पली यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. ठीक आहे, यामध्ये पर्सनल डिटेल्स आलेली आहेत. सगळी डिटेल आपल्याला व्यवस्थितरित्या कन्फर्म करायची. ठीक आहे, त्यानंतर खाली स्क्रोल करायचं, सगळं काही व्यवस्थित असेल तर प्रोसीड टू कन्फर्म ॲक्सेप्टन्सवरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर आपण या ठिकाणी कॅन्डिडेट डिटेल्सच्या पेजवरती याल. यामध्ये आल्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या चेक करायची. ठीक आहे, जसं की या ठिकाणी जेंडर दिलेले आहे. आता या ठिकाणी जेंडर मेल आहे, तर तुमचं जेंडर मेल चुकून त्या ठिकाणी फिमेल वगैरे झालं असेल तुम्ही इनकरेक्ट करायचे, आणि जर टाकलेली इन्फॉर्मेशन बरोबर असेल त्या ठिकाणी करेक्टच्या डॉटवरती क्लिक करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे त्या ठिकाणी चेक करून घ्यायची. जसं की तुमची कॅटेगरी असेल, तुमचे 10वीचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, सगळ्या इन्फॉर्मेशन या ठिकाणी जर बरोबर असतील तर या ठिकाणी करेक्टच्या याच्यावरती क्लिक करायचं, नसेल तर इनकरेक्टवरती तुम्ही क्लिक करून पुढे जाऊ शकता. ठीक आहे, तर एक एक करून सगळं तुम्ही करेक्टवरती क्लिक करायचे. डॉक्युमेंट व्ह्यू करून तुमचेच डॉक्युमेंट आहेत का हे चेक करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावरती आपण अशा पद्धतीचं तुम्हाला एक इंटरफेस पाहायला भेटेल. यामध्ये तुम्हाला बेटरमेंट, नॉट फ्रीज आणि फ्रीज हे 2 ऑप्शन पाहायला भेटतील. ठीक आहे, अगोदर हे दोन्ही ऑप्शन काय आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बेटरमेंट म्हणजे काय आणि फ्रीज म्हणजे काय. तर बेटरमेंटमध्ये आता ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स सोडून जर दुसरे प्रेफरन्स अलाउड झाले असतील आणि त्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज अलाउड म्हणजे ॲडमिशन घ्यायचं नसेल तर असे विद्यार्थी बेटरमेंट करू शकतात. म्हणजे बेटरमेंट केल्याचा फायदा काय होतो, आपण बसमध्ये इष्टीवरती आपल्याला जागा धरायची असेल तर आपण रुमाल टाकून ठेवतो. ॲज इट इज सेम बेटरमेंट असतं. बेटरमेंट म्हणजे आपण त्या सीटवरती राखीव आपली सीट आपल्यासाठी राहावी याकरिता आपण बेटरमेंट करत असतो. आणि फ्रीज म्हणजे आपल्याला ॲडमिशन त्या ठिकाणी घ्यायचं, जर तुम्हाला त्या कॉलेजला जे तुम्हाला कॉलेज अलाउड झाले त्या कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपण फ्रीज करायचे, म्हणजे ते जे ॲडमिशन आहे ते आपल्याला कन्फर्म करायचं. तर असा दोन्हीमधला डिफरन्स असतो. आता ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करायचे आहे त्यांनी खाली या ठिकाणी फ्रीज अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे, आणि ज्यांना बेटरमेंट करायचे त्यांनी बेटरमेंट, नॉट फ्रीज अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे. ठीक आहे, तर एक एक करून मी तुम्हाला दोन्ही ऑप्शन कसे करायचे ते सांगतो. आता मला तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी बेटरमेंट कसं करायचं हे सांगतो. ठीक आहे, तर बेटरमेंट करण्यासाठी काय करायचं आपल्याला, बेटरमेंट, नॉट फ्रीज अँड प्रोसीड ह्यावरती सिम्पली क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केलं की तुमच्या जो तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP फॉर बेटरमेंट, नॉट फ्रीज यावरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचं ऑप्शन पाहायला भेटेल. यामध्ये तुम्हाला पेमेंट करायची. तर पेमेंट करण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी ऑनलाईन एकच ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे एकदा कन्फर्म करा, तुम्हाला कोणतं तुम्ही चूज केलेले ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. जसं की या ठिकाणी URC ॲक्सेप्ट स्टॅटस बेटरमेंट आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं स्टॅटस ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं त्यांच्यासाठी येईल. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईनच्या समोर जो दिलेला डॉट आहे, गोल सर्कल आहे, त्यावरती क्लिक करून प्रोसीड, सेव्ह अँड प्रोसीडवरती सिम्पली क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स फी त्याला या ठिकाणी सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे. एकूण 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची. त्यासाठी तुम्हाला प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट मोड तुमचा ओपन होईल. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी राईज ऑन पेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्स यावरती क्लिक करून प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पेमेंट करण्यासाठीचे काही ऑप्शन दिलेले आहेत, जसं की UPI कार्ड, EMI सुद्धा तुम्ही यूज करू शकता, पण ते कम्फर्टेबल नाही, सो त्याला यूज करू नका. ठीक आहे, त्यानंतर नेट बँकिंग, वॉलेट आणि फोनपे अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. सगळ्यात सोपं ऑप्शन तुम्हाला QR कोड राहील. ठीक आहे, सिम्पली शो QR कोडवरती क्लिक करा. त्यानंतर पे अँड कंटिन्यूवरती क्लिक करा. QR कोड विजिबल होईल. सिम्पली कुठल्याही UPI ॲपद्वारे तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे जे चलन आहे ते पे करू शकता. ठीक आहे, पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स फॉर्मची एक प्रिंट करण्यासाठी ऑप्शन येईल. ठीक आहे, सिम्पली यावरती क्लिक करा. हवा असेल तर सेव्ह करा किंवा तुम्ही प्रिंट आउट डायरेक्टली या ठिकाणी काढून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही बेटरमेंटसाठी या ठिकाणी प्रोसेस जी आहे ती करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फ्रीज करायचं आहे त्यांच्यासाठीची प्रोसेस कशी आहे ही आपण या ठिकाणी बघूयात. जवळपास प्रोसेस सगळी सेम राहणार आहे, फक्त ऑप्शन चूज करण्यामध्ये डिफरन्स राहील. आता फ्रीज आणि ऑटो फ्रीज हे दोन्हीचे ऑप्शन सेम राहतील. ठीक आहे, तर आता आपण या ठिकाणी फ्रीज कसं करायचं आहे, ऑटो फ्रीज ऑलरेडी झालेलं असतं. ठीक आहे, तर फ्रीज करण्यासाठी त्याच्या अगोदरची मी प्रोसेस दाखवली होती ती सेम होती. ठीक आहे, आता काय करायचं आहे, फ्रीज ऑटो फ्रीज यावरती आपल्याला क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर बेटरमेंटची जी प्रोसेस होती ती सेम राहील. ठीक आहे, या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे, या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे, राईज ऑन पेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करायचे आणि प्रोसेसवरती क्लिक करायचे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पेमेंटचं जे पेज आहे ते ओपन होईल. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला जसे मागाशी ऑप्शन सांगितले त्या पद्धतीचे ऑप्शन असतील. सिम्पली शो QR कोडवरती क्लिक करा, स्कॅन करा, पे करा. सिम्पल प्रोसेस आहे, एवढीच प्रोसेस आपल्याला करायची आहे.
अशा पद्धतीने पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईल. त्यानंतर ॲटो रिडायरेक्ट होईल आणि जे आपल्याला सीट ॲक्सेप्टन्सची प्रिंट आहे ती सिम्पल या ठिकाणी क्लिक करून सीट ॲक्सेप्टन्सची प्रिंट जी आहे ती काढून घ्यायची आहे. सिम्पल एवढी प्रोसेस करायची. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी सीट ॲक्सेप्ट केले म्हणजे ज्यांनी फ्रीज केले त्यांनी रिक्वायर्ड डॉक्युमेंट घ्यायचे आणि अलॉट झालेल्या कॉलेजला व्हिजिट करून तुमचे ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं बेटरमेंट किंवा फ्रीज जे ऑप्शन आहे ते चूज करून त्याची पेमेंट जी आहे ती करू शकता. आशा करतो मित्रांनो तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजली असेल आणि जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.